नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, प्रोप्रायटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला, हे खरोखरच आपलं भाग्य आहे. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा विषय एक थोडासा वेगळा आहे. माझी मनापासून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ कृपया पूर्ण ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास खरोखर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आज समाजामध्ये एक खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे, ती म्हणजे गावाकडे राहणाऱ्या मुलांची, शेतकरी मुलांची, कमी शिकलेल्या मुलांची लग्ने ही आज खरोखर खूप मोठी समस्या झालेली आहे. तर ही लग्न होताना अनेक गोष्टी आहेत, अनेक अडचणी आहेत की आज मुली ह्या मुलांच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत. बऱ्याच मुलींच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत, कारण मुली ह्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा अनेक शहरी भागामध्ये नोकरीनिमित्त, कामानिमित्त, शिक्षणानिमित्त स्थायिक झालेल्या आहेत. पण मग शेतकरी मुलाला मुलगी द्यावी किंवा गावाकडे राहणाऱ्या मुलांना मुलगी द्यावी किंवा कमी शिक्षण असणाऱ्या मुलांना मुलगी द्यावी, असं का बरं जास्त करून पालकाला वाटत नसावं? त्यामागे असा विचार केला तर आज शेतकरीच हा शेतकऱ्याला मुलगी देत नाहीये, हा त्यामागचं एक प्रमुख कारण आहे असं मला वाटत आहे. की शेतकऱ्याला आपल्या स्वतःच्या व्यवसायावरती तेवढी खात्री नसावी, त्यामुळे शेतकरी शेतकऱ्याला आज मुलगी द्यायला सहसा तयार होताना दिसत नाहीये. तुम्ही जर का पाहिलं तर इंजिनियर हा इंजिनियरला मुलगी द्यायला तयार होतोय, डॉक्टरला मुलगी द्यायला तयार होतोय किंवा कुठलाही उच्च शिक्षित व्यक्ती हा उच्च शिक्षित मुलाला मुलगी द्यायला सहजपणे तयारी होत आहे. पण आज गावाकडे राहणाऱ्या शेतकरी मुलाला किंवा कमी शिकलेल्या मुलांना आज सहसा मुलगी देताना कोण लगेच तयार होत आहे असं आपल्याला दिसत नाहीये. आणि एक महत्वाची गोष्ट मला शेअर करावी वाटते की गावाकडे राहणाऱ्या मुलांची लग्न जुळण्यासाठी एकतर कोणी सहसा प्रयत्न करत नाहीये. पण एक अडचण त्यांच्या समोर मोठी येत आहे. मी बऱ्याच मुलांकडून किंवा बऱ्याच लोकांकडून मी ऐकलेले आहे, अनुभव घेतलेले आहेत की एक तर त्या मुलाचे लग्न लवकर होत नाहीत. लग्न जर का ठरत आलं तर गावाकडे काही अशी लोक आहेत की ते मुद्दाम होऊन त्या मुलाचं लग्न ठरत आलेलं असेल तर काही ना काहीतरी चुकीची माहिती मुलीकडच्यांना सांगून त्या मुलाचं लग्न मोडत आहेत. बरं ते असं का करतात? त्याच्या मागची जर का कारण आपण पाहिली की गावामध्ये प्रत्येकाला जवळजवळ प्रत्येकाच्या घरात काय चाललेलं आहे हे माहिती असतं. कोण घरात येऊन गेलं, काय झालेलं आहे हे प्रत्येकाला जवळजवळ इत्थंभूत माहिती ही गावात असते. एखाद्या मुलाच्या जर का घरी मुलीकडचे येऊन गेलेत, ते जर का त्यांना समजलं आणि त्या मुलाच्या कुटुंबाचं आणि या समोरच्या लोकांचं जर का काहीतरी राजकीय मतभेद असतील, राजकारणात ते विरोधी पार्टीमध्ये असतील किंवा त्यांचा जर का जमिनीवरून काही ना काहीतरी वाद असेल किंवा कोणत्या तरी कारणामध्ये दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालेला असेल, तर बरेच लोक काय करतात की त्याचा वचपा काढण्यासाठी किंवा त्याचा राग कुठेतरी आपण दाखवण्यासाठी त्या मुलाचं किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाचं तरी लग्न ठरत असेल तर तिथे ते बदला घेण्याचा प्रयत्न करतात. तर माझं खरोखर अशा वृत्तीच्या लोकांना एक मनापासून माझी एक विनंती आहे की तुम्ही तुमचा जो राग असेल तो एकतर व्यक्त करू नका. तुमचा जो राग असेल तो तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीतून व्यक्त करा. कारण लग्नाच्या बाबतीमध्ये हा राग खरोखर व्यक्त करू नका, कारण हल्ली गावाकडे राहणाऱ्या मुलांची लग्न खरोखर होताना खूप मोठ्या अडचणीत आहेत. तर तुम्ही त्यांना होता येईल तेवढं गावातल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही होता येईल तेवढं लग्नासाठी एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांना सपोर्ट करा. आणि खरोखर तो जर का मुलामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ती तुम्ही माहिती द्या. पण खरोखर जर का मुलगा चांगला आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाही किंवा तुम्ही तुमच्यामधले जो काही मतभेद असतील किंवा तुमच्यामधला जो काही राग असेल तो तुम्ही काढण्याचा प्रयत्न हा मुलाविषयी खोटी माहिती देऊन त्याचं लग्न मोडून जर का काढत असाल तर खरोखर ही ती एक खूप चुकीची गोष्ट आहे. कारण हल्ली लग्न ठरता ठरता गावाकडच्या मुलांची ठरत नाहीत आणि तुम्ही सहज एका फोनवरून त्या मुलाविषयी काही ना काहीतरी खोटी माहिती आपण देतो किंवा काहीतरी भेटून त्या व्यक्तींना खोटी माहिती देतो, चुकीची माहिती देतो आणि त्या मुलाचं आपण लग्न मोडतो. त्या मुलावरती, त्या मुलाच्या कुटुंबावरती त्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम होत आहे. मुलं ही मानसिक डिप्रेशनमध्ये जात आहे, मानसिक धक्क्यामध्ये जात आहेत. बऱ्याच गावाकडे राहणाऱ्या मुलांचे पालक आज चिंतेत आहेत की आपल्या मुलाचं लग्न होईल का नाही, त्याचं लग्न कधी होईल, आणि त्या विचार करून करून त्यांनी आजार ओढवून घेतलेले आहेत. काही लोक त्या धक्क्यानं देवाघरी सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळे माझी एक विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की एकमेकाला कृपया सहकार्य करा, लग्नाच्या बाबतीमध्ये एकमेकाला मदत करा. तुमच्यामध्ये जे काही मतभेद असतील ते सगळे विसरून जावा. आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जन्मलेलो आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांना एक करून त्या स्वराज्याची निर्मिती केली होती. एक खूप मोठा संदेश दिला होता की एकी हेच खरं बळ आहे. तर आपण ही गावामध्ये लग्नाच्या बाबतीमध्ये कृपया एकत्र राहूयात आणि जर का सर्वच बाबतीमध्ये एकत्र राहता आलं तर खरोखरच त्या गावाची, आपल्या भागाची निश्चितच खूप चांगल्या प्रकारे प्रगती होईल, खूप चांगल्या प्रकारे विकास होईल. तर माझी खरोखर एक पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती आहे की लग्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही या गोष्टीचा बदला हा कृपया घेऊ नका. खरोखर मुलगा चांगला असेल, एखाद्याचं लग्न होत असेल
तर नक्कीच त्याला तुम्ही मदत करा, सहकार्य करा. तर अडथळा हा अजिबात मात्र बनू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.